आज आपण मंत्रपुष्पांजलीचा अर्थ बघणार आहोत. वेगवेगळ्या ग्रंथातील वेगवेगळे मंत्र, 4 मंत्र आहेत त्याच्यामध्ये. तर वेगवेगळ्या ग्रंथातले ते आणि त्या मंत्रसुमनांची, मंत्रपुष्पांची अशी ओंजळ आपण देवाच्या चरणी वाहूया आणि त्याचे आशीर्वाद घेऊया, त्याला प्रार्थना करूया, असा एकंदर या मंत्रपुष्पांजलीचा अर्थ आहे. तर पहिला जो मंत्र आहे तो ऋग्वेदामधून घेतलेला आहे. ओम यज्ञेन यज्ञम अयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन तेहनाकम महिमानस सचंत यत्र पूर्वे साध्या संती देवाः असा पहिला मंत्र आहे. पहिल्या ओम पासून सुरुवात झालेली आहे. मी मागे पण तुम्हाला सांगितलं की ओंकार हा पूर्ण स्वरूप आहे आणि त्याच्यामुळे पूर्ण अक्षर असल्यामुळे प्रत्येक मंत्राची, प्रत्येक स्तोत्राची सुरुवात ही ओंकाराने होते. ओम यज्ञेन, यज्ञाने, यज्ञाचे अजन करून, अयजंत ह्याचा अर्थ यजन करून देवांनी अत्यंत महत्त्वाचा असं धर्मस्थापनेचं काम केलं आणि या धर्मस्थापनेतून त्यांनी तेह नाकम, नाकम म्हणजे स्वर्ग, महिमानस सचंत्र यत्र पूर्वे साध्या संती देवाः, पूर्वीच या देवांनी या स्वर्ग सुखाची म्हणजे स्वर्गाची प्राप्ती केली. कशाच्या माध्यमातून? तर यज्ञाच्या माध्यमातून. आणि म्हणून यज्ञ हे नैसर्गिक सगळ्या ज्या देवता आहेत त्यांना संतुष्ट करण्याचं, त्यांना प्रसन्न करण्याचं एक अतिशय महत्त्वाचं साधन आहे. साधन होतं ऋग्वेद काळामध्ये आणि त्याच्यामुळे या देवांनी त्या स्वर्गाची प्राप्ती कशी केली? तर यजन करून केली. ती स्वर्गाची प्राप्ती आपल्या सगळ्यांना हो. आता हा जो स्वर्ग आहे ते आत्मसुख, आत्मज्ञान या अर्थी आहे. कारण स्वर्ग हे ठिकाण नाहीये. आपण म्हणतो स्वर्गात जाणं म्हणजे वर जाणं, तर तसं ते ठिकाण नाहीये. तर आत्मज्ञान याचाच अर्थ ते स्वर्ग सुख आहे, जिथे दुःखाचा लवलेशच नाही. आणि आत्मज्ञानी माणसाला दुःखाचा लवलेशही नसतो. कोणत्याही स्तुती करो, निंदा करो किंवा पैसा असो अगर नसो, मृत्यूनंतर येवो किंवा काही दिवसांनी, काही वर्षांनी असो किंवा अगदी या क्षणी मृत्यू येवो, याचं कशाचंही सुख आणि दुःख या आत्मज्ञानी माणसाला नसतं. आणि म्हणजेच त्याला पूर्ण ज्ञान झालेलं असतं आणि म्हणजेच तो स्वर्गात असतो असं म्हणलेलं आहे. आणि म्हणून या देवांनी कशी स्वर्ग प्राप्ती केली? तर यजन करून, यज्ञाद्वारे ही स्वर्गसुखाची प्राप्ती केली. दुसरा श्लोक आहे ओम राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो दधातु कुबेराज वै श्रवणाय नमो नमः असा हा दुसरा श्लोक आहे. कुबेराचं वर्णन आहे याच्यामध्ये. कुबेराची प्रार्थना केलेली आहे आणि असं म्हटलेलं आहे की तू आमचे जे काही प्रयत्न चालू आहेत ना, सुखप्राप्तीसाठी, यश आणि कीर्तीसाठी आणि संपत्तीच्या प्राप्तीसाठी, तर ते सगळे तू सुसह्य कर आणि मग आम्हाला जे तुझ्या कृपेने मिळालेलं धन आहे ते असं आनंददायक ठरव. कारण तू जी कामना आम्ही करतो आहोत त्या सगळ्याची पूर्ती करणारा आहेस. संपत्ती 2 प्रकारच्या असतात. एक असुरी संपत्ती आणि एक दैवी संपत्ती असं वर्णन केलेलं आहे वेदांमध्ये. तर त्या दैवी संपत्तीचा जो मालक आहे, जो स्वामी आहे, तो कुबेर आहे. आणि दैवी संपत्तीचा लाभ म्हणजेच मोक्षप्राप्ती, दुसरं काय असणार आहे? तर ती दैवी संपत्ती आम्हाला मिळव तुझ्या कृपेने अशी कुबेराला प्रार्थना केलेली आहे दुसऱ्या श्लोकामध्ये. वैश्रवण असा त्याचा उल्लेख आलेला आहे. कारण विश्रवण नावाचे जे ऋषी होते त्यांचा कुबेर हा मुलगा आहे आणि म्हणून पित्याच्या नावाच्या पासून वैश्रवण, विश्रवणांचा मुलगा तो वैश्रवण असं कुबेराचं वर्णन केलेलं आहे. दुसरा जो श्लोक होता तो तैत्तिरीय ब्राह्मणातला होता. आता तिसरा जो श्लोक आहे तो ऐतरेय ब्राह्मणामधला आहे आणि त्याच्यात असं म्हटलेलं आहे. आधी श्लोक बघूया आपण. ओम स्वस्ति साम्राज्यम भौज्यम स्वाराज्यम वैराज्यम पारमेष्ठम राज्यम महाराजमाधिपत्यमयन समंतपर्या ईशा सार्वभौम सार्वायुष आंतादात परार्धात पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकराळीती. आता इथे ना सार्वभौम सत्तेचं वर्णन आहे खरं सांगायचं तर, की हे जे साम्राज्य आहे ते आम्हाला मिळो, त्याच्यानंतर ते उपभोगण्यास योग्य असं असो. म्हणजे दुष्काळ पडलेलं कसं तरी चाललेलं आहे आपलं, लोक प्रजा कशी तरी राहतीये,
निकृष्ट अन्न मिळतंय, संपत्ती नाही आहे, यश कीर्ती नाही आहे, लोक विद्वान नाही आहेत, अशा प्रकारचं साम्राज्य उपभोगण्यास काय उपयोग नाही त्याचा काही. आणि म्हणूनच उपभोगण्यास योग्य, भोज्यम म्हणजे उपभोगण्यास योग्य असं हे साम्राज्य आम्हाला मिळो. ते स्वराज्य असो, लोकशाहीची संकल्पनाच इथे मांडलेली आहे की ते स्वराज्य असो, लोकांनी स्वतः चालवलेलं राज्य असो. स्वराज्यम वैराज्यम पारमेष्ठम राज्यम महाराजमाधिपत्यमयन, असं पुढचं जो हे आहे ते सार्वभौम सत्तेचं वर्णन आहे की पृथ्वीपासून समुद्रापर्यंत पूर्ण सार्वभौम आणि एकसंध अशी सत्ता असो आणि ती सत्ता उपभोगण्यास योग्य अशी, अतिशय सुखी समृद्ध असलेली आणि लोकांनी मान्य केलेली अशी ही सत्ता या आम्हाला मिळो. आणि या पृथ्वीवरती असो, पृथ्वीपासून समुद्रापर्यंत संपूर्ण जे प्राणीमात्र आहेत, अगदी छोट्याशा किड्यापासून ते माणसापर्यंत अशा सगळ्यांना इथे सुखाने राहता यावं असं हे एकसंध आणि अतिशय चांगलं असं साम्राज्य आम्हाला उपभोगायला मिळो अशी प्रार्थना केलेली आहे. मंत्रपुष्पांजलीतला चौथा आणि शेवटचा जो श्लोक आहे तो ऐतर. मंत्रपुष्पांजलीतला तदप्येष श्लोको भिगीतो मरुतः परिवेष्ठारो मरुतस्यावसनगृहे आवीक्षितस्य कामप्रेर विश्वे देवास सभासदैती. त्या विश्वदेवांनाही प्रार्थना केलेली आहे की आमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करताना या समाजाची उत्क्रांती व्हावी, या दृष्टीने आमचा पूर्ण जीवन प्रवास हो. मरुत ही वेदकाळातली अतिशय महत्वाची देवता आहे आणि मरुत हा मनाचा पण कारक आहे, कारण मरुत म्हणजे वायुतत्व आणि मन हे जसं चंचल असतं तसं मरुताप्रमाणे ते मन असतं आणि म्हणून मनामध्ये अनेक विचार एकाच वेळेला चालू असतात, पण ते सगळे समाजाच्या उत्क्रांतीसाठी, समाजाच्या कल्याणासाठी असोत अशी त्या मरुताला प्रार्थना केलेली आहे. आणि हे गीत आहे, ही जी स्तोत्र आहे किंवा हे मंत्र आहेत ते समाजाच्या कल्याणासाठी उपयोगी पडतील, समाजाच्या हितासाठी उपयोगी पडतील, समाजातून उत्क्रांती होईल समाजाची अशी भावना व्यक्त करून या विश्वदेवाला प्रार्थना केलेली आहे की आमच्याकडून जे जे घडो ते सर्व कार्य सिद्धीस जाण्यासाठी आपण सर्वजण समर्थ आहात, पण ते कार्य या संपूर्ण जगाच्या कल्याणासाठीच असो. असा हा मंत्रपुष्पांजलीचा अर्थ आहे. 4 श्लोक आहेत पण अतिशय अर्थपूर्ण आहेत. वसुधैव कुटुंबकम ही जी संकल्पना आहे ती त्यातून दिसते आणि ती वेदकाळापासून चालत आलेली आहे. विश्वकुटुंबाची कल्पना वेदकाळापासून चालत आलेली आहे. पूर्ण घटक राज्य वेगवेगळे असले, देश वेगवेगळे असले, प्रांत वेगवेगळे असले तरी त्याच्यातून एकच विचार, एकाच विचाराने, एकाच ध्येयाने प्रेरित होऊन समाज चालावा आणि तो सगळ्यांचं कल्याण करणारा विचार असावा, असा एक भाव या मंत्रपुष्पांजलीमध्ये आहे.